बीबी की 11 बीबी की 11 दिवा. बेटर लक नेक्स्ट टाइम. हॅपी बॉईज रबाळे यांचं क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. आता मॅचला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकाला बॉलर विनीत स्ट्राईकवर आहेत. बीबी की 11चे कर्णधार अक्षय जाधव. पुन्हा आपण पुढच्या वर्षी या. स्ट्राईकवर अर्जुन. पुष्कर टीमतर्फे स्ट्राईकवर आहेत अर्जुन आणि नॉन स्ट्राईकवर दुर्वेश. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका. पहिल्याच चेंडूवर षटकार. रॉकेट शॉट. एक बॉल 6 धावा. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली. वाईट बॉल. 7 धावा. काय बोललं. डॉट बॉल आहे. डॉट बॉल सांगतायत. ओके ओके. डॉट बॉल दिलाय आणि हा 6 धावा. दुसरा षटकार. 12 रन. 2 बॉल 12 रन. अर्जुनने 2 बॉलमध्ये 2 6 मारलेले आहेत. 3 बॉल. फुलटॉस बॉल अंगावर आणि हा नो बॉलचा अंपायरचा इशारा आहे. नो बॉल. नो +1. एक धावून रन घेतलेला आहे. 3 बॉल 14. सुंदर फटका पण क्षेत्ररक्षक पण तेवढंच चपळ. धाव घेताना आली त्याच्यामुळे डॉट बॉल. 4 बॉल झाले आहेत आणि स्कोर आहे 14 आणि हा चौका. उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे. दुर्वेश यांनी चौकार मारलेला आहे आणि त्यांच्या संघाची धावसंख्या 18 झालेली आहे. आज बॉल 18 धावा. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर संपलेली आहे आणि 18 रन झालेले आहेत. 18 धावा. हॅपी बॉईज रबाळे वर्सेस पुष्कर शिवांश 11 डोंबिवली यांच्यातला हा सामना आता इथे सुरू आहे.
बॉलर नेम. बॉलरचं नाव सांगा हो. बॉलरचं नाव दिनेश. दिनेश. दुसरी ओवर दिनेश टाकत आहे. हॅपी बॉयचा दुसरा शतरक्षक. आणि हा गॅप शॉट 4 रन चौकार. बीबीके 11चे कर्णधार अक्षय जाधव इकडे. कसं वाटतं तुम्हाला मॅच हरल्याबद्दल? 74 रन तुम्हाला मारले, सगळ्यात हायएस्ट स्कोर झालेला आहे आत्ताचा. तर पुढच्या वर्षीचा काय प्लॅन असेल तुमचा? तिसऱ्या ओव्हरचे 4 बॉल. आणि पूर्ण एकदा बॉल टोलवलेला आहे आणि तो सीमारेषे पार चौकार झालेला आहे. 3 चौके मिळालेले आहेत. 3 चौकार. अर्जुन यांचे 3 चौकार. आणि याचबरोबर हॅपी बॉयजचे धावसंख्या झालेली आहे 31. दिनेश यांचा शेवटचा बॉल. थर्टी वन रन्स. अरे 6. सुंदर असा षटकार मारला आहे. सुंदर षटकार. वेल डन. लक्ष राहील प्रत्येक खेळाडू त्याचा 100% देईल, बाकी काही नाही. तुमचे बॉलर्स कसे यूज करणार आहात तुम्ही? आमची सध्याची रणनीती आमच्यासाठी विनिंग कॉम्बिनेशन ठरते, त्यामुळे आम्ही त्याच प्रकारे जाऊ. तुमच्या पुढच्या मॅचसाठी कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आयोजकाबद्दल काय बोलाल तुम्ही? कसं आयोजन झालंय? आणि या नक्कीच तिसऱ्या एक ओव्हरची प्रकारे सुरुवात. बॉलर आहेत महेश. नक्कीच एक चांगलं आयोजन, चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. 1 धाव मिळालेली आहे. थँक्यू तुषार, तुमचा वेळ दिल्याबद्दल. ठीक आहे, धन्यवाद. कॉर्पोरेट स्ट्रायकर टीमचे कॅप्टन यांचं इथं आता मत व्यक्त केलं आहे. खूप चांगलं त्यांनी मत आणि त्यांनी पॉझिटिव्ह प्रदर्शन मांडलेलं आहे. धन्यवाद. स्कोर आहे, धावसंख्या आहे 39. तिसरी ओव्हर चालू आहे आणि हा उत्कृष्ट असा षटकार, सुंदर असा षटकार लगावलेला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 45. बीबीके 11चे उपकप्तान करण स्टेजवर या. हॅपी बॉयजचे रबाळे टीमचे कॅप्टन अर्जुन. आणि हा पुन्हा एकदा षटकार, जोरदार षटकार. वेल डन. हॅपी बॉयजचे कर्णधार, सॉरी,
आणि धाव संख्या झालेली आहे 57. या टुर्नामेंटचा सर्वात हायएस्ट स्कोर होता 74. मला वाटतं आता तो ब्रेक होईल रेकॉर्ड आता हॅपी बॉयजच्या अगेन्स्टमध्ये. आपल्या इथं आता BBK 11 दिव्याचे उपकप्तान करण यांचे आपण 2 मनोगत व्यक्त करून घेऊयात. वन डी डिक्लेअर. बॉलरचं नाव महेश. क्या नाम है? सुमित. हॅपी बॉयज पुढच्या वेळी येताना ना 12वा प्लेअर घेऊन या तुमचा. पाठीमागे वन डी आहे. तोपर्यंत दुसरा बॉलचा वापर करण्यात यावा. करण मॅच हरल्याबद्दल तुमचं काय मनोगत आहे सांगा दादा. आणि पुढचे काय प्लॅनिंग करणार आहात तुम्ही पुन्हा टुर्नामेंट भरण्यासाठी? शहर शाखा घनसोली, नवी मुंबई आणि तसेच ब्लू पॅन्थर क्रिकेट क्लब यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 हे अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केलेलं आहे. तसेच आम्ही आमच्या मॅचबद्दल बोलणं गेलं तर विन आणि लॉस हा क्रिकेटचा पार्ट असतो. पुन्हा आम्ही ट्राय करूया नेक्स्ट आपल्या 2025मध्ये नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. फिल्डिंग जरा वीक झाली. आमचे फिल्डर अजय यांनी अतिशय खराब प्रकारे फिल्डिंग करून मॅच घालवली आमची. आणि तसेच आमचे क्या बॉलर आकाश. लास्ट ओव्हर आहे. आणि हा असा जोरदार षटकार 6 अंपायर यांनी इशारा केलेला आहे. आणि आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे 81. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली विदाउट लॉस. BBK 11 यांना रिक्वेस्ट कर की जेवढे पण प्लेयर पुष्कर श्रीवांश 11 डोंबिवली खूप सुंदर बॅटिंग करत आहे. स्ट्रायकरवर आहे दुर्वेश. नॉन स्ट्रायकर अर्जुन. आणि हा धाव संख्या आणि धावबाद झालेले अंपायर डिसिजन धावबाद. फायनली हॅपी बॉयजला यांना एक पहिला विकेट असा भेटलेला आहे दुर्वेश यांच्या नावात. दुर्वेश धावबाद झालेले आहेत. आणि आता स्ट्राईकसाठी न्यू बॅट्समन अक्षय.
यांचं आगमन झालेलं आहे. स्ट्राईकवर आहेत अर्जुन, पुष्कर शिवांशी 11, धावसंख्या 88, हायेस्ट स्कोर. वनडी 89, धावसंख्या 89. आणि हा शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. आणि हा जोरदार उचललेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. कॅच पकडलेली आहे. नंदन यांनी कॅच पकडलेली आहे आणि स्कोर झालेला आहे 89, हायस्ट स्कोर. वेल डन. 90 टार्गेट असेल हॅपी बॉयज यांना. डोंबिवली हायस्ट स्कोर 89. 90 रनाचा टार्गेट असेल हॅपी बॉयज यांना. प्लेयरला रिक्वेस्ट असेल हॅपी बॉयज. मस्त. याच्यानंतरचा सामना असेल मात्रेवाडी 11 वर्सेस एबी बॉयज घाटकोपर. दोन्ही कर्णधारांना रिक्वेस्ट असेल टॉससाठी यायचं आपण.
हॅलो. बॉलर अवधूत. पुष्कर शिवांश संघाकडून गोलंदाज आहे अवधूत. अवधूत. स्ट्राईकला कोण आहे? दिनेश की सनी? स्ट्राईकसाठी दिनेश. बघूया अवधूतला कसा फेस करतोय दिनेश. मोठं आव्हान आहे 89 धावांचं. पहिलाच चेंडू. डॉट बॉल. पॉवर प्लेच्या बाहेर यश पांचाल आणि अर्जुन फिल्डिंग करत आहेत. अवधूतचा दुसरा बॉल दिनेशसाठी. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये. सुरेख गोलंदाजी अवधूतकडून. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. अवधूतचा तिसरा बॉल आणि हा दिनेशला काय समजला नाहीये. बॉल लागलेला आहे बहुतेक. पाणी घेऊन जा कोणीतरी. हॅलो. फलंदाजाला बॉल लागला तरी पाणी घेऊन जा कोणीतरी कमिटीकडून. मेडिकल असिस्टेंट जो दिया गया प्लेयर ओके या नहीं? ओके. श्रीलंकन एम्पायर चंद्र प्रकाश की तरफ से दिख रहा है कि शायद जो बैट्समैन है वो फिलहाल खेलने के लिए अभी तैयार है. मैच है, रोमांच है. अगर आप देखोगे तो मैच जबरदस्त चल रहा है. टूर्नामेंट बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया गया है. देखा जाए तो हर टूर्नामेंट के मैचेस बहुत अच्छे हुए और इस बार का भी मैच अगर जिस प्रकार से पुष्कर टीम ने खेला है, अब तक का हाईएस्ट टोटल दिया है टीम को 89 रन उन्होंने मारे. 90 का टारगेट ऑपोजिट टीम को दिया है, जहां पर अभी देखा जा रहा है कि 3 बॉल पर फिलहाल उतना अच्छा स्कोर नहीं आया है. मेडिकल असिस्टेंट की भी रिक्वायरमेंट है. अभी फिलहाल प्लेयर खेलने के लिए तैयार है. ये मैच ऐसा है कि यहाँ पर हर एक बैट्समैन अपने प्लेयर के लिए उतना ही इंपॉर्टेंट है जितना इस मैच को जीतने के लिए. और शानदार प्रदर्शन, लेकिन यहाँ फील्डर मौजूद है. सीधा आउट और ये कैच आउट. बहुत ही अच्छी बॉलिंग के साथ यहाँ पर पहला विकेट मिला है टीम को. शानदार प्रदर्शन. बैटिंग के बाद अभी बॉलिंग का भी प्रदर्शन बहुत ही अच्छा किया जा रहा है. और बहुत ही शानदार कैच पकड़ा है अनंता मात्रे ने. काफी अच्छी बॉलिंग अवधूत की तरफ से. एंड इस बिलोंग्स फ्रॉम वन ऑफ द बेस्ट सिटी आई कैन से फ्रॉम मुंबई, दैट इज कोनीगांव. और कोनीगांव से अगर हमारे पास इस तरीके प्लेयर आ रहे हैं तो डेफिनेटली जो मैच हम जिस तरीके से करा रहे हैं, हर प्लेयर हर क्षेत्र में अपने अपने प्लेयर अपने आप को बहुत ही अच्छे तरीके से साबित कर रहे हैं. और नेक्स्ट बैट्समैन आते हुए यहाँ पर महेश अपनी टीम के लिए कुछ योगदान जरूर देना चाहेंगे, क्योंकि लक्ष्य बहुत दूर है. लक्ष्य बहुत दूर है, मंजिल बहुत दूर है. उस मंजिल को पाने के लिए हर एक स्टेप बहुत जरूरी है. और शायद वही अपनी टीम को संभालते हुए महेश स्ट्राइक ले रहे हैं, लेकिन जिस प्रकार से टीम को जरूरत है पुष्कर टीम को कि हाँ हमें टीम जीतना है, हमें अपनी टीम को जिताना भी है, तो शायद बॉलिंग उसी प्रकार से की जाएगी. महेश तैयार है अपनी जगह पर और बॉलिंग का तैयारी. रन अप और बहुत ही शानदार शॉट, लेकिन क्षेत्रफल मिसफील्ड हुआ यहाँ पर, लेकिन एक ही रन ले पाए. बहुत ही शानदार बॉलिंग, लेकिन फील्डिंग उतनी ही खराब. मैं आशा करता हूं कि पुष्कर टीम जो स्कोर भले ही लक्ष्य ज्यादा है, लेकिन मैं चाहूंगा कि फील्डिंग बहुत अच्छी तरीके से करे. बहुत ही शानदार शॉट और सीधे 4 रन. काफी अच्छा शॉट लगाया वहां पर महेश ने. माफी चाहूंगा, स्कोर ओवर ज्यादा, यहां पर ओवर समाप्त हुआ है. और जो स्कोर मारा है वो है सनी ने. बहुत ही शानदार चौका मारा है स्ट्रेट में. और इसी के साथ जो स्कोर हुआ है 6 रन हुआ है. एक ओवर खत्म होने पर 6 रन विद लॉस ऑफ 1 विकेट. मात्रेवाडी 11चे कर्णधार
आणि एबी बॉईज घाटकोपरचे कर्णधार मंचावरती या. हॅलो. पुष्कर शिवण संघाकडून दुसरा गोलंदाज दुर्वेश लेफ्ट आर्म बॉल. दुर्वेश मडवी 6 धावा 6. दुर्वेश बॉलर घेसर. हॅलो. सुरेख बॉल महेशला काय दिसलाच नाहीये. एबी बॉईजचे कर्णधार हॅलो. दुर्वेश मडवी महेशसाठी दुसरा बॉल घेऊन येत आहे. हा 4 धावांसाठी महेश. सुंदर चौकार. संघाची धावसंख्या झालेली आहे 10. सेकंड बैट्समैन कौन है सनी के साथ? महेश स्ट्राइक पे महेश. महेश नहीं मारा ना. हम्म. एबी बॉईजचे कर्णधार मंचावरती या. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेयर. ओके ओके. महेश के लिए डिक्लेयर. दुर्वेशचा चौथा चेंडू महेशसाठी. बघूया किती धावा मिळत आहेत. माइक गायब हो गया. दूसरा माइक किधर है? योगेश का हॅलो. रिव्हर्सचा फटका. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. म्हात्रेवाडी 11चे कर्णधार विजय. धाव संख्या झालेली 12. विजय, तुम्ही टॉस जिंकून काय निर्णय घेतला, काय करणार आहात तुम्ही? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही टॉस जिंकून. काय प्लॅनिंग असेल, तुम्ही किती रनाच्या आतमध्ये तुम्हाला पुढच्या संघाला थांबवायचं आहे? 50 ते 40च्या आसपास थांबवायचा टार्गेट केले आम्ही. अवांतर बॉल. स्कोअर किती झाला? 12 ना. 12 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. विजय, तुम्ही मंद गतीने चाललेली धाव संख्या. पॉवर प्ले मध्ये तुम्ही काय टार्गेट केलं की किती रनामध्ये थांबवायचं आहे? पॉवर प्ले कसा यूज करणार आहे, कोणत्या बॉलर यूज करणार आहात? पॉवर प्लेला आम्ही पेसर बॉलर यूज करणार आहे आणि गणेश म्हात्रे आहेत. हा पण डॉट आनंद चेंडू. जाधव आहेत. 12 बॉल 12 धावा झालेल्या आहेत. बॉल टाकतात. पॉवर प्ले संपलेला आहे. बॉलिंग लाईन त्यांची चांगली आहे पॉवर प्ले मध्ये. तिसरं षटक घेऊन येतो चिना. गणेश म्हात्रे पॉवर प्लेला बॉलिंग टाकतील पहिली ओव्हर. एक्सपिरियन्स चांगला आहे गणेश म्हात्रेंना. बॉलरला स्पेस आहे. 18 बॉल 78 धावा पाहिजेत. आनंद जाधव. आनंद जाधव. आनंद जाधव कृपया स्टेजवर या. हॅलो. तिसरं षटक घेऊन येतो चिना पुष्कर शिवान संघाकडून. विजय, तुमचा धन्यवाद. तुम्ही वेळ दिला. बॉल फुल टॉस पडलेला आणि 4 धावा यावर. सुंदर असा प्रयत्न. 5 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवर. 17 धावा झालेल्या आहेत. एबी बॉईजचे कर्णधार मंचावरती या. एबी बॉईज कुठे? 17 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस मिळालेला कमरेच्या वर. हा सुरेख चेंडू. कमबॅक. सुरेख थ्रो आणि रन आउट अर्जुन कडून. डायरेक्ट हिट झालेला आहे. महेश रनआउट झालेला आहे. 18 धावा. पुढील फलंदाज
पुढील फलंदाज नेम. फलंदाजाचं नाव काय? अनिल. सुनील. ओ खोलकर यार्कर बॉल. सुंदर चेंडू चीनाकडून. स्कोर झालेला आहे 19. सुनील टू चीना. सुरेख चेंडू आपण. एबीबॉयचे एक कर्णधार धाव. करण, तुमची पहिली बॅटिंग आहे तर तुम्ही 20 काय धावा. केलंय, काय प्लॅनिंग आहे तुमचा, किती स्कोर करणार आहात? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर, आम्ही इथं खेळायला आलो आहे घाटकोपरवरनं. तुम्ही आम्हाला एंट्री दिली त्याच्याबद्दल खूप थँक्यू. खूप चांगली टुर्नामेंट दिसते, ऑर्गनाईज पण खूप चांगली केली आहे. आम्ही आमचा खूप बेस्ट देण्याचा प्रयत्न करूया. आणि सुरेख कॅच. सर्कल एक नंबर catch. 180 ग्राउंड आहे, तर कमीत कमीत 5 ओव्हरमध्ये तर डबल स्लोअर चेंडू होता. हॅलो, न्यू बॅट्समन अमर. 4 बॉल 20 धावा. 70 धावांची अजून आवश्यकता आहे. सुरेख बॉल. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. यष्टीरक्षकाला हा बॉल पकडता आला नाहीये. अक्षय तायडे यष्टीरक्षक करत आहेत. 21 धावा. अमर. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये मारावी लागते जिंकण्यासाठी. वाईड बॉल. अजित. ब्लू पॅन्थरचे कर्णधार योगेश कांबळे. तेवीस धावा. सुरेख चेंडू हा डॉट बॉल. फलंदाजाला काही समजलं नाहीये. अजित. हा परत वाईड चेंडू. अजित. बॉल टू बॉल टाकले तरी मारले तरी जिंकणार नाहीये समोरचा संघ. फक्त अवंतर धावा टाकू नका. चोवीस धावा झालेल्या आहेत. पंचवीस धावा. 3 चेंडू 25 धावा. दोनच चेंडू झालेले आतापर्यंत. ओ डॉट बॉल अजित कडनं हा. 3 बॉल. चौथी. बज गया होगा. पौने दो. हॅलो. अजित कडनं हा चौथा चेंडू. फलंदाजाला काही समजत नाहीये. हा बॉल डॉट बॉल. अमरन षटकार मारण्याचे प्रयत्न करत आहे कारण धावसंख्या ज्या मोठी आहे. अमर टू अजित. पुढील चेंडू. हा पुन्हा वाईड बॉल. 3 वाईड टाकलेले आहेत.
जेवढे एक्स्ट्रा वर टाकाल तेवढा दम लागेल. आउट. इथे विकेट मिळालेला आहे. ओवर दिया उसने, अंपर ने ओवर दिया भाई. लास्ट बॉल है. ओके ओवर दिया. इधर लिखा रहेगा, डॉट गया रहेगा. षटक संपलेला आहे. शेवटचं षटक बाब्या अनंता मात्रे पुष्कर शिवान संघाकडून येत आहे. बाब्याच टाक. न्यू बॅट्समन विनीत. अनंत बाब्या यो वन बाउन्स वाईड टाकलेला आहे. अंपायरकडनं वन बाउन्सचा कॉल आलेला आहे. बाब्या बाब्या रफ्तार का सौदागर बाब्या यो मारलेला आणि ही कॅच. बाब्याला एक विकेट भेटलेला आहे. सुनील आउट झालेला आहे. थोडासा स्लो रन टाकलेला. बाब्याने 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतले तर 500 रुपये लागू होतील. MTC लाईव्ह कडून. ओ डॉट बॉल. 1 धाव. 3 चेंडू राहिलेले. 3 चेंडूवर 3 विकेट घेतले तर MTC लाईव्ह कडून 500 रुपये लागू होतील. अनंत मात्रे बाब्या यांना. कमिटीकडनं 5,000 रुपये आलेले आहेत. 3 विकेटवर 5,000 रुपये. षटकार हा पहिला सिक्सर प्रभातनी मारलाय. दुपारी येऊन प्रभातनी हा षटकार मारलेला आहे. बाब्याला हा षटकार बसलेला आहे. संघाची धाव संख्या 34. 1 धाव. 35. लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू. 35 धावा झालेल्या आहेत. मात्रेवाडी 11 कर्णधाराला रिक्वेस्ट असेल की क्षेत्ररक्षक साठी रेडी असावा. दोन्ही संघांनी हँडशेक करावे.
सगळी टीम